सध्या ना चाफ्याला खूपच फुलं येत आहेत. मग रोज सकाळी सकाळी देवासाठी मी सगळी चाफ्याची फुलं तोडून आणते. आता इथे ना माझी सकाळी सकाळी सडा रांगोळी झालेली आहे. आज मी ना ठिपक्यांची सुंदर अशी रांगोळी काढली. त्यानंतर मी उंबरठा पूजन पण करून घेतलं, अगरबत्ती वगैरे लावली, हळदी कुंकू वाहिलं आणि मग मी घरात आले. देवपूजा झाली आणि आता सकाळी ना टिफिनची खूपच घाई असते. आज मला ब्रोकोलीची भाजी मुलांच्या टिफिनला द्यायची होती. आता ही भाजी ना मी आत्ताच करायची शिकले. आधी मला येत नव्हती, पण माझ्या मैत्रिणीने मला ही रेसिपी सांगितली. इथे मी ब्रोकोली छान स्वच्छ कापून घेतली. त्यानंतर एका बाजूला फक्त फुलं गरम पाण्यात टाकली आणि दुसऱ्या बाजूला त्याचे देठं गरम पाण्यात उकडून घेतले. त्यानंतर मी भाजीला टाकण्यासाठी कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेतले. आता इथे ना मी लाकडी घाण्याचंच तेल वापरते. तेल गरम झालं, त्यात जिरे टाकले आणि त्यात कापलेला कांदा टाकून तो चांगला परतवून घेतला. कांदा चांगला लाल परतला की त्यात कापलेला टोमॅटो टाकायचा, तोही चांगला परतवून घ्यायचा आणि ना त्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं, म्हणजे टोमॅटो चांगला मऊ पडतो. टोमॅटो मऊ पडल्यानंतर मी आपले हे घरगुतीच मसाले टाकत असते. काळा मसाला, थोडंसं लाल तिखट, हळद टाकली आणि ते सगळं चांगलं परतवून घेतलं आणि त्यात मी उकडलेली ब्रोकोली टाकली. आता ही भाजी ना हिरवी दिसते. आता आपल्याकडे ना जास्त करून फ्लावरच करतात आणि आता मुलांना पण ही भाजी ना खूप आवडायला लागली. आता ब्रोकोली टाकल्यानंतर मी त्यात चवीपुरतं मीठ टाकलं आणि इथे बघा माझी भाजी शिजलेली आहे. त्यात ना मग मी मॅगी मसाला टाकता. तुम्ही पण टाकता का हो भाज्यांना मॅगी मसाला? टाकत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे बघा माझी भाजी झालेली आहे आणि त्यावर मग मी 2 चमचे गावठी तूप टाकलं. आता तूप हे ऑप्शनल आहे. काहींना आवडतं तर काहींना आवडत नाही, पण माझ्या मुलांना आवडतं म्हणून मी टाकते. त्यानंतर भरपूर सारी मी त्यावर कोथिंबीर टाकली आणि ही ब्रोकोलीची भाजी करून झाली. कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे मी नाश्त्याला कोथिंबिरीचे थालीपीठं केलेले होते. याला कॉलेजला जायचं होतं, याच्याशी मस्त गप्पा मारत होते आणि त्याचा नाश्ता चालू होता. आता त्यानंतर ना दोघे मुलं कॉलेजला गेले आणि मेशोवरून मी ह्या व्हेजिटेबल बॅग ऑर्डर केलेल्या होत्या. काय होतं, फ्रीजमध्ये सगळ्याच भाज्या एकत्र होऊन जातात. आता भाज्यांचे डबे मी ऑर्डर केले नाही, कारण माझ्या भाज्या खूप असतात. त्यानंतर बघा मी इथे ना छान सगळ्या भाज्या अशा एका बॅगमध्ये भरल्या आणि त्या छान फ्रीजमध्ये रचून ठेवल्या. आता ना खूप काम सुटसुटीत झालं. जी भाजी करायची फक्त तीच पिशवी उचलायची आणि भाजी करायची. तर कशी वाटल्या माझ्या ह्या बॅग कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असा होता माझा आजचा दिवस.